आज नांदेड आणि लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येणार आहेत। आता मी नांदेड विमानतळाच्या बाहेर आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर पोलिसांच्या वतीने चोख मोठा असा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठी खबरदारी जी आहे ती पोलिसांच्या वतीने घेण्यात आली आहे। नांदेड पोलीस अधीक्षक सोडून नांदेड जिल्ह्याबाहेरील 2 पोलीस अधीक्षक, 12 DYSP, 100 पोलीस निरीक्षक व हजारो पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त जे आहे ते नांदेड शहरात, नांदेड जिल्ह्यात आज राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी लावण्यात आला आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जे आहे ते 10:25 नांदेड विमानतळावर येतील आणि नांदेड विमानतळावरून विशेष हेलिकॉप्टरनं ते लातूरच्या उदगीर येथे कार्यक्रमात जातील। लातूर येथे जे आहे ते बुद्ध विहाराच्या उद्घाटन पार पडणार आहे। त्यानंतर जे आहे ते शासकीय कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत आणि तेथील कार्यक्रम आटपून ते परत लातूरवरून हेलिकॉप्टरने नांदेड विमानतळावर येणार आहेत। साधारणपणे 5 वाजता ते आल्यानंतर गुरुद्वारा येथे दर्शनासाठी जाणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा नांदेड विमानतळावरून जे आहे ते दिल्लीकडे रवाना होतील। आणि या कार्यक्रमासाठी जे आहे ते महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह डझनभर मंत्री हजेरी लावणार आहेत। एकंदरीत जर बघितलं तर राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी हा तगडा बंदोबस्त आपण या ठिकाणी पाहतोय। संपूर्ण पोलीस यंत्रणा जे ते अलर्ट मोडवर असल्याचं चित्र पाहायला मिळतं। नांदेड विमानतळाबाहेर जे आहे ते एकंदरीत सर्व छावणीचं स्वरूप आलेलं आहे। कालपासूनच जे आहे ते पोलिसांच्या वतीनं रंगीत तालीम घेण्यात आली होती। ठिकठिकाणी आणि चौकात जे आहे ते रात्रीपासूनच बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि जे ते अजून काही वेळात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं विशेष विमानानं नांदेड विमानतळावर आगमन होणार आहे। आपण जर बघितलं तर हा बंदोबस्त जे आहे ते त्यांच्या संपूर्ण सुरक्षेत लावण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक जे आहे ते या ठिकाणी स्वतः पाहणी करताना या ठिकाणी पाहायला मिळतात। अप्पर पोलीस अधीक्षक पाहायला मिळतात। हा बंदोबस्त त्यांच्या सुरक्षेसाठी लावल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं, जेणेकरून जे आहे ते विशेष बंदोबस्त पाहायला मिळतो। येणारी प्रत्येक गाडी जी आहे ते चेक केल्या जाते, संशयित गाडीवरही लक्ष ठेवलं जातं आणि सगळी सुरक्षा व्यवस्था त्यांचा बंदोबस्त या ठिकाणी दाखवत आहे। कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह मी ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।